नमस्कार मंडळी, नम्रताज रेसिपीमध्ये आपले खूप खूप स्वागत. तर आज आपण बनवणार आहोत पोह्याचे कटलेट्स. पोह्याचे कटलेट्स हा एक चविष्ट आणि झटपट बनणारा नाश्त्याचा पदार्थ आहे. कमीत कमी साहित्यात आणि कमी वेळात हे कटलेट्स तयार होतात. शिवाय खायला तर अप्रतिम असे लागतात. थंड झाले तरी तितकेच चविष्ट हे कटलेट्स लागतात. खाल्ल्यावर समजतही नाही की हे पोह्यापासून आपण कटलेट्स बनवले आहेत. शिवाय यामध्ये आपण भरपूर भाज्या वापरणार आहोत, त्यामुळे हे पौष्टिकतेने परिपूर्ण असे कटलेट्स आहे. मुलांच्या टिफिनसाठी हे कटलेट्स उत्तम पर्याय आहे. मुलेही आवडीने खातील इतके चविष्ट हे कटलेट्स तयार होतात. हे कटलेट्स तुम्ही सॉसबरोबर खाऊ शकता किंवा दह्याबरोबरही खाऊ शकता. रेसिपी नेहमीप्रमाणेच साधी, सोपी, सुटसुटीत तर आहेच. तेव्हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा आणि रेसिपी जर आवडलीच तर नम्रताज रेसिपीला सबस्क्राईब करा. अगदी निःशुल्क आहे आणि सोबतचे बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे मी जे नवनवीन व्हिडिओ बनवेन त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. चला तर मग जास्त वेळ न घालवता पोह्याचे कटलेट्स बनवायला सुरुवात करूया. पोह्याचे कटलेट्स बनवण्यासाठी प्रथम आपण साहित्य एका मिक्सिंग बाउलमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. त्यासाठी इथे मी मिक्सिंग बाउल घेतला आहे. आता त्यात आपण 2 वाट्या भिजवून घेतलेले पोहे घालूया. इथे मी पोहे साधारणतः 2 ते 3 वेळा धुवून त्यातील पाणी पूर्णपणे निथळून घेतले आहे. त्यामुळे त्यातील धूळ पूर्णपणे निघून जाते. आता पोहे बाउलमध्ये घातल्यावर लगेचच आपण एक एक करून जिन्नस त्यामध्ये ॲड करूया. आता त्यात आपण एक बारीक चिरलेला कांदा, गाजर किसलेले आणि बीट किसलेले, त्याबरोबरच एक हिरवी मिरची घालूया. आता हिरवी मिरचीचेही प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे कमी जास्त करू शकता. भाज्या कोणत्याही इथे तुम्ही घेऊ शकता. इथे मी बीट आणि गाजर घेतले आहे. तुम्ही शिमला मिर्च किंवा कोबीचाही वापर करू शकता. त्यानंतर उकडून किसून घेतलेले बटाटे घालूया. इथे मी 3 मध्यम आकाराचे बटाटे उकडून किसून घेतले आहेत. त्यानंतर त्यात आपण 1 चमचा आलं, हिरवी मिरची आणि लसूणीचा ठिसा घालूया. इथे मी 2 हिरव्या मिरच्या, आलं अर्धा इंच आणि 1 मिरची मिक्सरमधून फिरवून घेतली आहे. त्यानंतर 1 चमचा लाल तिखट, त्याबरोबरच अर्धा चमचा चाट मसाला आणि पाव चमचा हळद घालूया. त्याबरोबरच ह्या मिश्रणात अंदाजानुसार आपण चवीनुसार त्यामध्ये मीठ घालूया आणि हाताने हे सर्व जिन्नस व्यवस्थित एकजीव करून घेऊया, म्हणजे जे पावडर मसाले आहेत आणि मीठ सर्व एकसारखे एकजीव होतील आणि मिश्रण अगदी एकसंग असे तयार होईल. म्हणूनच कटलेटचे मिश्रण अशा प्रकारे हातानेच एकजीव करून घ्यायचे आहे. आणि पोहे इथे जे आपण भिजवून घेतले आहेत त्यातील पाणी पूर्णपणे निथळून नंतरच हे कटलेट्सचे मिश्रण तयार करून घ्यायचे आहे. जर पोह्यामध्ये पाणी राहिले तर मिश्रण पातळ होण्याची शक्यता असते. ही काळजी जरूर घ्यावी. म्हणूनच पोहे भिजवून घेताना त्यातील पूर्णपणे पाणी निथळून घ्यायचे आहे. पाहू शकता कटलेटचे परफेक्ट असे मिश्रण तयार झाले आहे. लगेचच आपण कटलेट्स बनवायला घेऊया. त्यासाठी इथे मिश्रणाचा गोळा घेऊन अगदी तळहातावर अशा प्रकारे गोलाकार द्यायचा आहे आणि कटलेटचा आकार द्यायचा आहे. पाहू शकता किती परफेक्ट कटलेट्स तयार झाले आहेत. अशा प्रकारे अजून एक मी तुम्हाला कटलेट्स बनवून दाखवते आहे. त्यासाठी मिश्रणाचा पुन्हा गोळा घेऊन अशा प्रकारे तळहातावर गोलाकार देऊन अगदी व्यवस्थितपणे कटलेटचा आकार द्यायचा आहे. पाहू शकता दुसरेही कटलेट्स अगदी व्यवस्थितपणे तयार झाले आहे. इथे मी हाताला अजिबात तेल लावले नाही आहे, तरी हे मिश्रण हाताला चिकटत नाही आहे. इतके परफेक्ट हे मिश्रण तयार झाले आहे. अशाच प्रकारे सर्व कटलेट्स मी अगदी व्यवस्थितपणे बनवून घेत आहे. पाहू शकता सर्व कटलेट्स मी अगदी व्यवस्थितपणे बनवून घेतले आहेत. आता लगेचच ते आपण शालो फ्राय करूया. त्यासाठी इथे मी गॅसवर एक तवा गरम करत ठेवला आहे. त्यामध्ये आवश्यकतेनुसार तेल घालूया. तेल गरम झाल्यावर लगेचच आपण गॅसची फ्लेम मिडियम ठेवून अशा प्रकारे रव्यामध्ये कटलेट्स अगदी व्यवस्थितपणे घोळवून घेऊया. त्यानंतर कटलेट्स आपण अलगदपणे तेलात अगदी व्यवस्थितपणे सोडूया. इथे अगदी अलगदपणे कटलेट्स आपण तेलात सोडणार आहोत, कारण तेल हातावर उडण्याची शक्यता असते. ही काळजी जरूर घ्यावी. अशाच प्रकारे सर्व कटलेट्स आपण अगदी रव्यात घोळवून व्यवस्थित तव्यामध्ये अशा प्रकारे अलगदपणे सोडूया. साधारणतः 2 ते 3 मिनिटानंतर एक बाजू अगदी व्यवस्थित खरपूस तळली गेल्यावर लगेचच अशा प्रकारे
अलगद हाताने कटलेट व्यवस्थितपणे परतून घ्यायचे आहेत आणि दोन्ही बाजूनी गोल्डन कलर येईस्तोवर व्यवस्थित शॅलो फ्राय करून घ्यायचे आहेत. हे करत असताना गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे आणि दोन्ही बाजूनी खरपूस असे कटलेट्स तळून घ्यायचे आहेत. साधारणतः 3 ते 4 मिनटानंतर आपण पाहू शकता कटलेट्स अगदी गोल्डन कलर येईस्तोवर मी व्यवस्थितपणे तळून घेतले आहेत. लगेचच ते आपण टिश्यू पेपर असलेल्या एका प्लेटमध्ये काढून घेऊया, म्हणजे त्यातील जे एक्स्ट्राचे जे तेल आहे ते पूर्णपणे निघून जाईल आणि एक्स्ट्राचे जे तेल आहे ते टिश्यू पेपर पूर्णपणे ॲब्झॉर्ब करेल. आता त्यानंतर दुसऱ्या बॅचमध्ये पुन्हा कटलेट्स रव्यामध्ये व्यवस्थितपणे घोळवून हलगर्जीपणे तव्यावर सोडूया. अशाच प्रकारे कटलेट्स पुन्हा दोन्ही बाजूने अगदी गोल्डन कलर येईस्तोवर आलटून पालटून व्यवस्थित भाजून घेऊया. दुसरी बॅच अगदी व्यवस्थितपणे तयार झाली आहे. अशा प्रकारे गरमागरम पोह्याचे कटलेट्स पूर्णपणे तयार झाले आहेत. आता लगेचच ते आपण गरमागरम सर्व करूया. अशा प्रकारे तयार झाले चविष्ट आणि पौष्टिक असे पोह्याचे कटलेट्स. हे कटलेट्स तुम्ही दह्याबरोबर, पुदिन्याच्या चटणीबरोबर किंवा सॉसबरोबर खाऊ शकता. फारच अप्रतिम लागते. जर तुम्हाला सॉस किंवा चटण्या आवडत नसतील तर तुम्ही असेच जरी खाल्ले तरी हे पौष्टिक असे कटलेट्स फारच छान लागतात आणि चविष्ट असे लागतात. आणि त्यामध्ये ज्या आपण भाज्या घातल्या आहेत त्यामुळे तर ह्या कटलेट्सला फारच छान चव येते. तुम्ही अशाच प्रकारे कटलेट्स बनवून त्याचा आस्वाद घेऊ शकता. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगा आणि रेसिपी जर आवडलीच तर नम्रताज रेसिपीला सबस्क्राईब करा. अगदी निःशुल्क आहे आणि सोबतचे बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे मी जे नवनवीन व्हिडिओ बनवेन त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच साध्या, सोप्या आणि झटपट अशा रेसिपीसह. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.